नमस्कार मंडळी, सुप्रियाज किचनमध्ये आज तुम्ही सर्वांचं खूप स्वागत आहे. आज काहीतरी स्पेशल आहे. तर चला आज बनवूया खमंग कुरकुरीत मसालेदार फिश फ्राय, जे बाहेरून क्रिस्पी आणि आतून ज्युसी, ते पण अगदी परफेक्ट घरच्या घरी. जर तुम्हाला घरच्या घरी असा हॉटेल स्टाईल टेस्ट मिळाला की बाहेरच खायची गरज नाही, त्यासाठी व्हिडिओला मध्ये स्किप करू नका. आज मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप फुल फिश फ्रायची रेसिपी सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला वाट कसली बघूया, रेसिपीला स्टार्ट करूया. या फिशच्या टेक्स्चरवरनं तर तुम्हाला अंदाज आलाच आहे की हे किती क्रिस्पी आणि आतून ज्युसीसुद्धा झालेले आहेत. तर चला खूपच सोप्या पद्धतीनं एकदम टेस्टी आणि क्रिस्पी मसालेदार फिश फ्राय करूया. तर आपली पहिली जी स्टेप आहे ती आहे मासे स्वच्छ धुणे. इथं मी ओले मासे घेतलेले आहे. माशांना 2-3 वेळा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तुम्ही एकतर भांड्यामध्ये सुद्धा धुवू शकता किंवा नळाच्या खाली सुद्धा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्यातील पाणी आणि घाण पूर्णपणे काढायची आहे आणि त्यांना स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इथं मी कशा प्रकारे हे मासे स्वच्छ धुतलेले आहेत. आतून सुद्धा हे पूर्णपणे स्वच्छ झालेले आहेत. आता वन बाय वन आपण सगळे मासे असेच धुवून घेणार आहोत. आता इथं मासे माझे धुवून झालेले आहेत. आता त्यांना मॅरिनेट करण्यासाठी मी दोन्ही बाजूनं ह्या माशांवरती लिंबू पिळून घेत आहे. तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे दोन्ही साईडनं माशांवरती लिंबू पिळून घ्यायचं आहे. आता आपण इथं घेणार आहोत हळद आणि मीठ. मी इथं हळद आणि मीठ मिक्स करून घेतलेलं आहे. आता प्रत्येक माशांच्या पीसना आपल्याला हे हळद आणि मीठ स्वच्छ चोळून लावायला पाहिजेत. इथं मी आलं लसूणचं पेस्टसुद्धा घेतलेलं आहे. ह्या हळद आणि मीठच्या सोबत आपल्याला आलं लसूणची पेस्ट आणि बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा ह्या माशांना व्यवस्थितपणे चारी बाजूनं लावून घ्यायचं आहे. आपल्याला वरच्या साईडला सुद्धा हे लावायचं आहे आणि आतल्या बाजूला सुद्धा व्यवस्थितपणे हे जो आपण मिश्रण तयार केलं आहे ते प्रत्येक पीसला लावायचं आहे. वन बाय वन प्रत्येक माशांना अशाच प्रकारे जे मिश्रण आहे ते लावून झालेलं आहे. आता आपण ह्या सगळ्या माशांना मॅरिनेट होण्यासाठी कमीत कमी 20 ते 30 मिनटं झाकून ठेवूया. जर तुम्ही हे जास्त वेळ सुद्धा ठेवला तरी चालेल. ह्याच्यामुळे ह्याची चव अजून जरा छान होते. तर इथं मी बारीक रवा सुद्धा चाळून घेतलेला आहे. आता हे रवा आपण बाजूला ठेवूया. आता मी इथं एक पातेलं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी कोकमचं आगळ ते घेत आहे. जर तुमचे मासे जास्त असतील तर तुम्ही 2 ते 3 चमचे घेऊ शकता. मी इथं 2 चमचे घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी हळदसुद्धा अर्धी चम्मच घातलेला आहे. तिखट 2 ते 3 चमचे चवीनुसार आपल्याला घालायचं आहे. मीठ घातलेलं आहे अर्धा चमचा आणि जिरं पूड, धणे पूड आणि गरम मसालासुद्धा मी ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे. आता ह्या सर्व जिनसला आपल्याला व्यवस्थितपणे हाताने चोळून मिक्स करायचं आहे, ज्याच्यामुळे हे जे मसाला आहे खूपच छानपैकी तयार होतो. ह्याची कन्सिस्टन्सी थोडीशी पातळ करण्यासाठी आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा ॲड करू शकतो. मी इथं आता तांदळाचं पीठसुद्धा ह्याच्यामध्ये मिक्स करत आहे आणि जरा जरा पाणी घेऊन आपल्याला हे छानपैकी चोळून मिश्रणाचा गोळा तयार करायचा आहे. आता तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे मी हे करत आहे. याच्यामध्ये जे छोटेफार मसाल्याच्या गाठी असतात ते आपल्याला विरघळून घ्यायचे आहेत. आता आपण हे मिश्रण बाजूला ठेवूया. आता हे आपले मासे सुद्धा मॅरिनेट व्यवस्थितपणे छानपैकी झालेले आहेत. आता नेक्स्ट स्टेप आहे ते आहे काप देणे. प्रत्येक माशावर 2 ते 3 हलके काप आपल्याला द्यायचे आहेत. त्यामुळे मसाला आतपर्यंत मुरतो आणि त्याची चवसुद्धा वाढते. आता मी एक एक करून प्रत्येक माशाला 2 ते 3 हलके हाताने कापसुद्धा दिलेले आहेत.
आपल्याला हे दोन्ही बाजूंनी सुद्धा करायचे आहेत. आणि जो आपण मसाला तयार केलेला आहे तो मसाला व्यवस्थितपणे माशाला चारी बाजूनी, आतल्या बाजूनी आणि बाहेरच्या बाजूनी दाबून चोळून लावायचं आहे. तुम्ही इथं बघू शकता, हे जे काप मी माशांना दिलेले आहे त्याच्यामध्ये सुद्धा हे जे वाटण आहे किती छानपैकी आतपर्यंत गेलेलं आहे. जेव्हा आपण नंतर हे मासे भाजतो त्यावेळेला हे मसालेसुद्धा छानपैकी भाजून येतात. त्याच्यामुळे या माशांची चव आणि जरा जास्तच वाढते. तर इथं 1 बाय 1 माझे सगळे मासे छानपैकी मसाले लावून झालेले आहेत. आपल्याला डोक्यापासून शेपटीपर्यंत माशांच्या छानपैकी हे चोळून चोळून मसाले लावायचे आहेत. आता तुम्ही बघू शकताय इथं माझे सर्व मासे छानपैकी मसाले लावून झालेले आहेत. आता आपण हे सुद्धा 15 मिनिटांसाठी साईडला ठेवूया आणि पुढची प्रोसिजर करूया. ह्या मसाल्यामुळे ह्या माशांची जी चव आहे ती खूपच आणि जास्त वाढते. आणि आपण जे 2 टाईम मॅरिनेट करण्यासाठी हे जे मासे ठेवले आहेत त्याच्यामुळे तर आणखीच जास्त वाढते. इथं मी एक मोठा बाऊल बारीक रवा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठसुद्धा आपल्याला ॲड करायचं आहे. आता ह्याच्यामध्ये मी 1 बारीक चमचा मीठसुद्धा घेत आहे. 2 ते 3 चमचे आपल्याला लाल तिखटसुद्धा ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. अर्धा चमचा हळदसुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. आणि हे जो मिश्रण आहे आपल्याला हाताने व्यवस्थितपणे छानपैकी चोळून चोळून मिक्स करायचं आहे. तर चला, आता जे मेन काम आहे ते आहे फिश फ्राय करायचं. तर प्रोसिजर आपण चालू करूया. तर इथं मी तवा ठेवलेला आहे. तुम्ही तवा ठेवू शकता किंवा पॅनचा सुद्धा वापर करू शकता मासे तळण्यासाठी. आता तवा छानपैकी गरम झाला की त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. मी इथं एका वाटीमध्येच तेल घेतलेलं आहे. का फिश फ्राय करताना आपल्याला सारखं तेलाचा वापर करतो आणि ज्याच्यामुळे वारंवार तेल आपल्याला वापरण्यासाठी लागतो. त्यासाठी मी आधीच वाटीमध्ये तेल काढून घेतलेलं आहे. आता तेल गरम झालेलं आहे की नाही ते बघण्यासाठी मी जरासं तिथे रवासुद्धा घातलेला आहे आणि रवा छानपैकी वरती सुद्धा आलेला आहे. त्यासाठी मी 1 बाय 1 सगळे मासेसुद्धा व्यवस्थितपणे तव्यावरती ठेवत आहे. आपल्याला हे जे मासे आहेत ते हलक्या हातानेच तव्यावरती ठेवायचं आहे. आणि मासे आपल्याला जितके तव्यावरती मावतील तितकेच ठेवायचे आहे. जास्त ठेवायला जायचं नाही आहे. का आपल्याला हे मासे व्यवस्थितपणे भाजून घ्यायचं आहे. आणि जे मासे भाजताना आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरतीच हे मासे भाजून घ्यायचे आहेत. ज्याच्यामुळे हे छानपैकी मंद आचेवरती भाजून येतील आणि आतूनसुद्धा हे मासे छानपैकी भाजतील. आता 1 साईड व्यवस्थितपणे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता या माशांची जी टेस्ट आहे आणखी जास्तच छान करण्यासाठी आपण ह्या माशांच्या एका साईडला कढीपत्तासुद्धा ठेवत आहोत. कढीपत्त्याच्या फ्लेवरनं तर हे माशांना आणखी जास्त छानच टेस्ट येतं. आता हे कढीपत्तेसुद्धा ठेवून झालेले आहेत. आता आपल्याला हलक्या हाताने हे जे मासे आहेत ते परतायला पाहिजेत. आणि परतताना सुद्धा आपल्याला हे काळजी घ्यायची आहे की हे जे मासे आहेत ते अजिबात कुठल्याही बाजूने तुटायला नको पाहिजेत. व्यवस्थितपणे हलक्या हातानेच आपल्याला हे परतायचे आहेत. ज्या पद्धतीनं मी हे मासे परतत आहेत तसेच तुम्हाला सुद्धा परतायचे आहेत. आणि आपल्याला मधी हे दाबायचे सुद्धा आहेत ज्याच्यामुळे हे छानपैकी तेलामध्ये डीप होऊन फ्राय होतील. आज मी तुम्हाला दोन्ही प्रकारचे मासे भाजून दाखवत आहे.
पण हे जे मासे आहेत ते आपले पारंपरिक पद्धतीनं भाजलेले मासे आहेत, जिथं आपण रव्याचा वापर केला नाही आहे. आणि हे मासे भाजताना कधीही कुठलीही घाई गडबड करायची नाहीये. जर आपण फिश फ्राय करताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की हाय फ्लेमवरती आपल्याला फिश कधीच फ्राय करायचे नाही आहेत, का हे आतून कच्चे तसेचे तसेच राहतात. आता तुम्ही बघू शकताय की आमचे जे मासे आहेत ते किती छानपैकी भाजत आहे आणि आपल्याला हे गोल्डन ब्राऊन कलर येईल तोपर्यंत छानपैकी भाजून घ्यायचे आहेत, तरच या माशांना क्रिस्पीपणा येतो. का इथं आपण रव्याचा वापर केलेला नाही आहे. सगळे मासे छानपैकी भाजलेले आहेत, त्याच्यासाठी आपल्याला परत एकदा ह्या माशांना परतून सुद्धा भाजून घ्यायचं आहे. तुम्ही इथं बघू शकता की मासे किती छानपैकी भाजलेले आहेत. आता आपण हे मासे तव्यावरचे काढून घेऊया. मासे भाजल्यानंतर तेलामध्ये जे काही मिश्रण उरलेलं असतं ते आपल्याला काढून घ्यायचं आहे, का जे नेक्स्ट मासे आपण भाजतो त्यांना हे चिकटून बसतं. आता मी परत तेल घेतलेलं आहे. तेल छानपैकी गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी रव्याने छानपैकी कोटिंग केलेले मासे घालत आहे. तुम्ही इथं बघू शकताय की ह्या मिश्रणामध्ये रवा आणि तांदळाचं पीठसुद्धा मिक्स केलं आहे, ज्याच्यामुळे हे छानपैकी कोट होतात आणि माशांना आपण जेव्हा कोटिंग करतो त्यावेळेला बाहेरच्या बाजूनसुद्धा आणि आतूनसुद्धा आपल्याला हे छानपैकी मासे कोट करून घ्यायचे आहेत, ज्याच्यामुळे भाजल्यानंतर हे खूपच क्रिस्पी होतात आणि ह्यांची जी लेयर आहे रव्याची वरची बाजूची ती अजिबात सुटतसुद्धा नाही. आतासुद्धा आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरतीच हे मासे भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता मी हे माशावरती थोडंफार प्रेशरसुद्धा देत आहे, ज्याच्यामुळे हे छानपैकी भाजून येतील. आणि परतताना स्पेशली आपल्याला डोक्याचीच बाजू वापरायची आहे, ज्याच्यामुळे मासे इझिली आपल्याला उचलतासुद्धा येतात आणि ते तुटतसुद्धा नाही. तुम्ही इथं बघू शकताय वन साईड ह्या माशांना गोल्डन कलरसुद्धा आलेला आहे आणि हे छानपैकी क्रिस्पीसुद्धा झालेले आहेत. चविष्ट मासे पाहिजे असतील तर पेशन्स तर आपल्याला ठेवायलाच पाहिजे, तरच हे छानपैकी क्रिस्पी भाजून येतात. आणि जे महत्त्वाचे टिप आहेत की मासे जास्त कधीही आपल्याला भाजताना हलवायचे नाही, लो टू मीडियम फ्लेमवरतीच भाजून घ्यायचे आहे. आणि गरमागरमच फिश फ्राय कांदा आणि लिंबू सोबत सर्व करायचे. हे जे फिश फ्राय आहेत ते जेव्हा आपण गरमागरमच खातो तेव्हा त्याची चवच खूपच निराळी असते. आज व्हिडिओ थोडा मोठा झाला आहे, पण मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप फिश फ्रायची फुल प्रोसेस व्यवस्थितपणे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. माझा व्हिडिओ पूर्णपणे पाहण्यासाठी मी तुमची आभारी आहे. अशाच नवीन रेसिपींसाठी चॅनलला लाईक, शेअर, कमेंट करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि दिलेले बेल आयकॉनला प्रेस करा, ज्याने मी अपलोड केलेले सर्व नवीन व्हिडिओंचा अपडेट तुम्हाला दिला जाईल. 2 वेळा फिश मॅरिनेट करून फ्राय करण्याची जी ही रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि हे व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.